सेकंड. तर आज सकाळ सकाळी निघालोय बघा कॉलेजला. निम्म कॉलेज संपत आलं तरी आपण काय कपडे शिवले नव्हते. मग बघा कपडे शिवून घेतली तर आणि निघालोय बघा कॉलेजला उंडाळ्याला. कॉलेज मधनं आत न जाऊन आलो आणि कळालं बघा कॉलेजचं पेपरच नाहीत आज. मग कॅफेत गेल्या गेल्या बघा वडापाव घेतला आणि त्याचा बी लागलाच कणका पाडला. सुका पाटीलचा नातू गावला वडापाव खाताना. मग काय त्याचा बी घेतला की व्हिडिओ बघा. बघा आलो बघा घरला. गाडीत आलो तर बघतोय तर काय ही माणसं आले ते बघा मूर्ती बनवतात का नाही. पितळ तीन विरघळत्यात बघा. त्याच्यापासून ही मूर्ती बनवतात बघा. त्या वाटेत बघा पितळ आहे ती विरघळत्या बघा आणि त्याच्यापासून बघा मूर्त्या तयार होत्या बघा. त्यांच्याकडे मूर्त्या असतात का नाही त्या मातीत ठेवतात आणि त्याचा बरोबर छाप काढतात आणि ते पितळचं झालेलं पाणी आहे का नाही त्यात होल करतात आणि त्यात ओततात बघा आणि त्याच्यापासून बघा मूर्त्या तयार होत्या बघा. तर बघा ह्या मूर्त्या तयार झाल्या बघा. आता त्यातली माती बिती काढणार आणि कडबीट करणार आणि त्याचं पाणी बिनी मारणार बघा. त्यांच्याकडे माती असते बघा आणि त्यात त्यांच्या मूर्त्या ठेवतात बनवलेल्या आणि त्याचं बरोबर छाप काढतात आणि त्यात पितळचं पाणी ओतून घेतात. मग त्याच्यापासून मूर्त्या तयार होत्या बघा. हे बघा स्टीलचं हे आहे बघा ते विरघळाय ठेवलंय ते बी बघा पूर्ण विरघळून झालंय बघा. मग बघा अशा प्रकारे ह्या होलात पाणी ओततात बघा ते विरघळलेलं. मग ते 5 मिनिटं थांबत्यात आणि त्याच्यापासून बघा त्या मूर्त्या तयार होत्यात. मग बघा घरला गेलो आणि बघा तारक मेहता का उलटा चष्मा लागलेला मग ते बी बघित बसलो की बघा. मग बघा मसर सोडली आणि आलो बघा रानात. रानात आल्या आल्या बघतोय तर मेंढरवाले आले तर ते आले ते बघा जळगावर ना 32 शिराळा तालुक्यामधलं कोंडाईवाडी या गावात आले ते बघा. नुसतं आतापर्यंत म्हशीच जावीत होतो म्हणलं आपला शाळवाच्या हालत जाऊया तुम्हाला. डुकरानं पार इस्कूट करून टाकलाय बघा. शाळू तर चांगला आलाय पण डुकराने पार इस्कूट गाणाच केलाय बघा. मग तिथनं बघा मसर आणली तर रानात मग मसर बी लागली तर चरायला. आणि आपलं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर फॉलो करा. 1000 फॉलोअर्स केल्याबद्दल धन्यवाद. लवकरच 2000 फॉलोअर्स कम्प्लीट करा की राव.